हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर पप्पा आल्यानंतर पप्पांची बॅग खोलण्याची घाई सगळ्यात जास्त आपल्या सईला। तर तिला असं झालं होतं कधी आम्ही खोलू आणि कधी बघू, आल्याच म्हणत होती, पण त्या दिवशी हळदी कुंकू होतं म्हणून केलं नाही। पण दुसऱ्या दिवशी काही ती ऐकतच नव्हती, कारण तिला डॉल आणल्या होत्या, त्या पप्पांनी कॉल दाखवली होती, त्यामुळे तिला असं झालं होतं मी कधी हातात घेईल आणि कधी नाही। तर एक अंशूसाठी, एक सईसाठी, एक लाडूसाठी आणलेल्या होत्या ह्या डॉल। तर आम्ही ना त्यानंतर म्हणजे हळदी कुंकू झाल्यानंतर रात्री जेवण वगैरे करायला गेलो होतो। तर हा व्हिडिओ माझ्या हळदी कुंकवाच्या दिवशी रात्रीचा आहे। आणि चला तर इकडे आम्ही खोलत होतो, कारण ती ऐकतच नव्हती। आणि ही बघा बॉक्समधली लाडूसाठी आणली होती, पण तिला इतकी आवडली की ती आता द्यायला पण तयार नाही आहे। आणि ती रेड कलरची सईसाठी म्हणजे दोन्हीपैकी कोणती, एक सईला एक अंशूला असं होतं। आणि मामी म्हणत होत्या की मला ही आवडली आहे सईचं पण नाही, मला बॉक्समधलीच हवी असंच म्हणत होती। आणि तिच्या हातातली पर्स पण आणलेली आहे। आता डॉल सोडून अजून बाकी काय आहे ते बघण्याची तिला आतुरता लागलेली आहे। खूप सारे चॉकलेट पप्पांनी मी बोलत होते पण बाकीचा आवाज होता त्यामुळे मग म्यूट केलेले आहे। तर तेव्हा ही हातातली अंशू घेऊन गेली आणि ती रेड सईने ठेवली। तर अशी काही पप्पांनी खरेदी करून आणली। दरवेळेस तुम्ही बघितलं सईच्या एका दुसऱ्या बड्डेला पण खूप छान डॉल आणलेली होती आणि ती आता नाही आहे, म्हणजे ती इतकी खराब करून टाकली। त्याच्यानंतर ही भरपूर डॉल आणल्या होत्या, पण सईला डॉल खूप आवडतात, पण लहान मुलं कसे त्यांचे खेळणे लगेच खराब करतात। तर आता म्हणते मी नाही करणार। तर चला तर बबी बॅगमधून सगळे काही काढून घेत होती, चॉकलेट वगैरे, मग काही कॅडबऱ्या वगैरे होत्या त्याही फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या। आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आणलेले होते तिकडनं, खूप सारे चॉकलेट, कारण पप्पा तिकडनं आले का मग चॉकलेट वगैरे घेऊन येतात सगळ्यांसाठी, मग सगळ्यांना आम्ही देतो। आणि तिकडे खजूर तयार होतं, म्हणजे खजुरीची झाडं आहे आणि तिकडची खजूर एकदम छान असते, मग सगळ्यांसाठी खजुरीही आणतात। तर हा माझ्या हातात आहे ना, म्हणजे ड्रायफ्रूटचा कूट होता, तर ते मखाने वगैरे भरपूर काही आणलं। हे बघा मी भरपूर म्हणजे काढत होते चॉकलेट आणि त्यांच्याशी बोलत पण होते। तर वेगवेगळ्या प्रकारचे हे जेलीचे चॉकलेट आहे आणि चॉकलेटांची टेस्ट पण वेगळी आणि छान लागतात तिकडचे। चला तर माझ्या हातात जी कॅडबरी आहे डेअरी मिल्कची, ती ना पप्पांच्या रूमवर काका राहतात, तर मग ते त्यांनी ना सईसाठी पाठवली पप्पांजवळ। आणि सईला असं झालं होतं कॅडबरी घेऊ की चॉकलेट घेऊ, कॅडबरी घेऊ का चॉकलेट घेऊ, आणि एक घेतलं तर मला बाकी देणार नाही, त्यामुळे ती सगळे गाडेपर्यंत तिने काहीच घेतलं नाही का हे माझं असं। चला तर मग माझ्या हातात पण ते जे चॉकलेट आहे ना ते सौरभ भाऊला आवडतात, त्याला सांगत होते तुझे फेवरेट आहे असं। मग सईन मी मस्त बॅग खोलत होते। तर आणि हे बघा बाकी खाली सगळे काही खजूर आहे आणि खजूर खरंच खूप छान आहे, म्हणजे एक खाल्लं तरी असं खूप असं पोट भरल्यासारखं वाटतं। केशर वगैरे पण आणलेलं होतं, हे बघा सगळे काही चॉकलेट वगैरे, तर मखानी वगैरे, आणि तिकडची म्हणजे चांगलं असतं ड्रायफ्रूट वगैरे सगळं काही। तर दरवेळेस चॉकलेट खजूर सगळ्यांसाठी घेऊन येतात। आणि ही पर्स बघा किती क्यूट आहे ना, खूप आवडली मला। तिला म्हटले मलाच देऊन टाक असं, मला म्हणते नाही नाही। तर चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मस्त आमची आईस्क्रीम पार्टी झाली।
चॉकलेट ठेवून दिले, सगळं आवरलं. त्यानंतर मग इकडे आम्ही सगळे काय आईस्क्रीम खातोय आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पाही चालू होत्या. म्हणजे पप्पा आल्यानंतर खूप छान वाटतं, घर एकदम भरल्यासारखं वाटतं. आणि सईने बघा दुसरं आईस्क्रीम घेतलं आणि तोंड बघा कशी करते, खाण्याची तर खूप आवड आणि बघा कशी करते. आणि मँगोच आवडती तिला. आणि हाच मम्मी त्यांच्या म्हणजे हळदी कुंकू होतं त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दिवसभर आम्ही डेकोरेशन करून थकलो होतो आणि हळदी कुंकूलाही खूप उशीर झाला होता, कारण बायका येता करता रील करता वगैरे. तर मग आम्ही बाहेरच जेवण करण्यासाठी आलो. इकडे पहिले आम्ही सूप ऑर्डर केलं, तर म्हणजे बाकीच्या ऑर्डर दिलेल्या होत्या तोपर्यंत मग सूप आलं. आम्ही सगळ्यांनी सूप वगैरे पिलं आणि त्यानंतर मग जेवणासाठी मेनू मागितले. आणि आपली सई सूप पित नाही, फक्त त्याची ती नूडल्स असतात ते खाते. आणि तिच्या मस्त सगळ्यांच्या गप्पा चालू होते, इतकी बडबड करते, इतकी बडबड करते, सगळं शाळेतलं इकडचं तिकडचं सांगत असते. तर 1-2 दिवस मिळून व्हिडिओ केलेला आहे. तर आता तुम्हीही समजून घ्या, आजचा व्हिडिओही छोटा आहे. तर आता मम्मी त्यांना जायचं आहे फिरायला, त्यामुळे त्यांची पुन्हा शॉपिंग सुरू झाली. कुठे जायचं आहे तुम्हाला पुढे सांगेलच मी. तर आता मम्मीने हा एक रेड कलर, तिला रेड कलर म्हटलं की खूप आवडतो. लोणारवाडीची मावशी पण आलेली होती, साक्षी बहिणी, मी, लोणारवाडीची मावशी, मम्मी. तर मम्मीने तिथून एका शॉपमधून 2 टॉप घेतले. त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो, म्हणजे आम्ही खूप शॉप फिरलो आणि त्यानंतर मग खरेदी केली. आता मावशी तिच्यासाठी बघत होती, कारण आता सुवर्णा मावशी, संध्या मावशी, जया मावशी, मम्मी तर सगळे चालले आहे फिरायला. तर आम्ही नाही आहे, तर आम्ही म्हणजे त्या चौघी बहिणी ते सगळे काही चालले आहे जोडीने. तर म्हणजे 5-6 दिवसाचं त्यांचा आहे ट्रिप प्लॅन. तर कुठे जाणार सांगेलच तुम्हाला पुढे, कारण आता खरेदी, पॅकिंग वगैरे सगळं काही करायचं आहे त्यांना. आता लवकरच जाणार आहे, त्यामुळे आम्ही आलो होतो शॉपिंग करायला. तर आम्ही दुपारी 2 वाजेपासून निघालो होतो, 2-2:30 वाजले असेल तेव्हा निघालो होतो. तर सायंकाळचे 6:30 वाजले. आम्ही मार्केटमध्येच फिरत होतो. खूप म्हणजे आम्ही सगळे शॉप बघून खरेदी करत होतो, कारण त्यांना त्यांच्या मनासारखे टॉप भेटले तर मग खरेदी करायला छान वाटतं. मम्मी ते बोलत होती की माझी खरेदी झाली आहे, मावशीची बाकी आहे. तर चला मग सगळ्यांना बाय.